हाय स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण बिझनेस इकॉनॉमिकचा फर्स्ट युनिटमधला सेकंड टॉपिक ज्याचं नाव आहे मार्केट डिमांड अँड सप्लाय ह्याला स्टार्ट केलेली आहे. ओके, मग आपण आज त्याचं इंट्रोडक्शन काय ते बघू. डिमांड अँड सप्लाय इज वन ऑफ द मोस्ट फंडामेंटल कन्सेप्ट ऑफ इकॉनॉमिक अँड इट इज द बॅकबोन ऑफ अ मार्केट इकॉनॉमिक. म्हणजेच काय तर डिमांड अँड सप्लाय म्हणजेच मागणी आणि पुरवठा मीन्स डिमांड अँड सप्लाय. मग डिमांड अँड सप्लाय हे इकॉनॉमिकची सर्वात इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. ओके, अँड ती बाजारातील अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मीन्स इट इज द बॅकबोन ऑफ अ मार्केट इकॉनॉमी. ओके, सेकंड पॅरा बघा. डिमांड रिप्रेझेंट हाऊ मच क्वांटिटी ऑफ अ प्रोडक्ट इज डिझायर्ड बाय द बायर्स. इन ऑर्डिनरी लँग्वेज, डिमांड refers to the purchase made by a consumer. Demand refers to the amount of commodity which will be bought at a particular price. Supply represents how much the market can offer. Supply refers to the various amount of a commodity that sellers are able and willing to offer for sale of different price. म्हणजेच काय, ह्या सेकंड पॅरेग्राफमध्ये त्यांनी काय म्हटलं की डिमांड रिप्रेझेंट करतं की खरेदी करण्याबाबत किती प्रमाणात उत्पादनाची इच्छा असते हे दर्शविण्याचं काम हे यामध्ये केलं जातं. तसंच ऑर्डिनरी लँग्वेज म्हणजे सर्वसामान्यपणे जर बोलायचं झालं तर ऑर्डिनरी लँग्वेजमध्ये डिमांड म्हणजेच ग्राहक मीन्स कन्झ्युमर. ओके, मग डिमांड मीन्स ग्राहकांनी केलेल्या खरेदीचा संदर्भ. मीन्स डिमांड रेफर टू द परचेस मेड बाय कन्झ्युमर. ओके, ग्राहक मीन्स कन्झ्युमर. मग डिमांड ॲनालिसिस म्हणजे ह्याला डिमांड ॲनालिसिस किंवा ह्याला डिमांड असं म्हणतात. डिमांड कशाला म्हणतात बघा, परत सांगते मी. डिमांड म्हणजे ग्राहकांनी केलेल्या खरेदीचा संदर्भ. मीन्स डिमांड रेफर्स टू द परचेस मेड बाय कन्झ्युमर. ह्याला डिमांड असं म्हणतात. ओके, तर एखाद्या पर्टिक्युलर प्राईजवर खरेदी केल्या जाणाऱ्या वस्तूंचे प्रमाण मीन्स डिमांड. त्याचप्रमाणे पुरवठा बाजार किती ऑफर देतो हे देखील यामध्ये स्पष्ट केलं जातं किंवा हे देखील यामध्ये क्लिअर केलं जातं. ओके, मग आता आपण पहिला क्वेश्चन बघू. मार्केट सप्लाय कर्वे विथ द हेल्प ऑफ मार्केट सप्लाय शेड्यूल. ओके, मग त्यामध्ये बघा, मार्केट सप्लाय refers to the total amount of commodity which all products or sellers together are able and willing to offer of sale of a particular price during a given period of time. म्हणजेच काय तर मार्केट सप्लाय म्हणजेच वस्तूंची एकूण रक्कम मीन्स टोटल अमाऊंट जी असते ती ऑल प्रोडक्ट्स ऑर सेलरने एकत्रितपणे दिलेल्या कालावधीत म्हणजेच पर्टिक्युलर प्राईजवर प्रमाणात ऑफर करण्यास सक्षम असतात. काय त्यांनी म्हटलं आहे, मार्केट सप्लाय म्हणजेच वस्तूंची एकूण रक्कम मीन्स टोटल अमाऊंट जी ऑल प्रोडक्ट्स ऑर सेलर्सने एकत्रितपणे दिलेल्या कालावधीत म्हणजे पिरियडमध्ये पर्टिक्युलर प्राईजवर प्रमाणात म्हणजे पर्टिक्युलर प्राईसचं जे प्रमाण असतं त्या प्रमाणात ऑफर करण्यास सक्षम म्हणजेच कॅपेबल असतात. ओके, खाली त्यांनी म्हटले बघा मार्केट सप्लाय शेड्यूल. त्यामध्ये बघा, मार्केट सप्लाय शेड्यूल रेफर्स टू द टॅब्युलर स्टेटमेंट शोईंग द total quantities of the commodity offered for sale by all the individual sellers at different price in a particular time period. It is the aggregate supply schedule of all the sellers or producers in the market. म्हणजेच काय तर मार्केट डिमांड शेड्यूल म्हणजेच पर्टिक्युलर टाईमसाठी सर्व देशी विक्रेत्यांकडून डिफरंट प्राईजवर विक्रीसाठी देण्यात आलेल्या वस्तूंची टोटल अमाऊंट स्पष्ट करणारी स्टेटमेंट. काय, परत एकदा सांगते, मार्केट डिमांड शेड्यूल म्हणजे पर्टिक्युलर टाईमसाठी सर्व देशी विक्रेत्यांकडून डिफरंट प्राईजवर विक्रीसाठी देण्यात आलेल्या वस्तूंची टोटल अमाऊंट स्पष्ट करणारी स्टेटमेंट.
हे मार्केटमधील ऑल सेलर्स और प्रोड्युसर्स एकूण पुरवठा हा टाईम टेबलप्रमाणे असतो, म्हणजे जो काही एकूण पुरवठा असतो तो टाईम टेबलप्रमाणे असतो. ओके, पुढे बघा. पुढे त्यांनी मार्केट सप्लायचं शेड्यूल दिलं, ज्यामध्ये त्यांनी प्राईस दिलं आहे, क्वांटिटी सप्लाईड, प्रोड्युसर ए, प्रोड्युसर बी, अँड थर्ड कॉलम आहे मार्केट सप्लाय शेड्यूल युनिट्स ए प्लस बी. ओके, मग त्यांनी प्राईजमध्ये दिलं आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. पर्टिक्युलर्स एमध्ये त्यांनी 0, 5, 10, 15, 20 अँड बीमध्ये 5, 10, 15, 20, 25. आणि तिसरा कॉलम बघा मार्केट सप्लाय शेड्यूल युनिट ए प्लस बी. मग ए प्लस बीची त्यांनी टोटल केली आहे. मग 0 + 5 = 5, 5 + 10 = 50, 10 + 50 = 25, 15 + 20 = 35 अँड 20 + 25 = 45. मग ह्या पद्धतीत त्याने ब्रॅकेटमध्ये त्यांनी दिलं आहे बघा युनिट ए प्लस बी. त्यांची टोटल दिलेली जी येते ती अमाऊंट थर्ड कॉलममध्ये घेतलेली आहे. हे झालं मार्केट सप्लाय शेड्यूल. खाली बघा मार्केट सप्लाय कर्वे दिला आहे त्यांनी. मार्केट सप्लाय कर्वे इज ऑब्टेन बाय हॉरिझॉन्टल समेशन ऑफ all individual supply curve. When the market schedule is plotted on graph, we get the market supply curve. It slope upwards to the right, showing direct relationship between price and quantity supplied as shown in the figure. खाली त्यांनी डायग्राम दिलेली आहे बघा. शेवटी एकदम म्हटलं आहे बघा पेन्सिलमध्ये आहे क्वांटिटी सप्लाईड इन ब्रॅकेट युनिट्स. ही त्यांनी मार्केट सप्लाय कर्वेची डिमांड दिलेली आहे. मग ह्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की बाजार पुरवठा म्हणजेच मार्केट सप्लाय कर्वे सर्व इंडिव्हिज्युअल सप्लाय कर्वेजना हॉरिझॉन्टल समेशन थ्रो आहे. काय म्हटले त्यांनी बाजार पुरवठा वक्र. बाजार पुरवठा वक्र मीन्स मार्केट सप्लाय कर्वे सर्व इंडिव्हिज्युअल सप्लाय कर्वेज हॉरिझॉन्टल समेशन थ्रो आहे. जेव्हा मार्केट शेड्यूल हे ग्राफवर रचले जाते मीन्स प्लॉटेड ऑन ग्राफ, तेव्हा वी गेट मार्केट डिमांड कर्वे. ओके, अँड डायग्राममध्ये त्यांनी प्रेझेंट केल्याप्रमाणे प्राईस अँड क्वांटिटी यांच्यामध्ये डायरेक्ट रिलेशनशिप राईटकडून वर सरकतं, म्हणजे राईट साईडकडनं हे वर सरकत असतं. हे त्यांनी डायग्राममध्ये पण बघा स्पष्ट केलेलं आहे. ओके, आता आपण नेक्स्ट बघू. नेक्स्ट त्यांनी बघा म्हटलं आहे in the figure 2.4 quantity supplied is measured on y-axis and price is measured on y-axis. In above figure supplied measured on x-axis and price is measured on y-axis. Okay, SA is the supply curve of seller A, SB is the supply curve of seller B, SM is the market supply curve in bracket SA plus SB. Okay, the supply curve SA, SB and market supply curve SM are sloping upwards from left to right, showing a positive relationship between price and quantity supplied. ओके, मग ह्यामध्ये त्यांनी काय म्हटलं तर जी त्यांनी डायग्राम दिलेली आहे ह्या डायग्रामचं एक्सप्लेनेशन त्यांनी दिलेलं आहे. मग त्यामध्ये ते काय म्हणत आहेत की दिलेली जी मात्रा आहे ही एक्स अक्षरावर मोजली जाते अँड प्राईस जी आहे ही वाय अक्षरावर मोजली जाते. म्हणजे तिथे त्यांनी म्हटलं आहे बघा क्वांटिटी सप्लाइड इज मेजर ऑन एक्स एक्सिस अँड प्राईस इज मेजर ऑन वाय एक्सिस. ओके, पुढे त्यांनी म्हटलं आहे बघा ए एस बी हा म्हणजे ए आणि एस बी हा सेलर बीचा कर्वे आहे आणि एस एम हा मार्केटमधील सप्लाय कर्वे आहे. काय ए अँड एस बी हा सेलर बीचा कर्वे आहे आणि एस एम मार्केटमधील सप्लाय कर्वे आहे. त्याचप्रमाणे पुढे त्यांनी म्हटलं आहे की एस ए एस बी अँड मार्केट सप्लाय कर्वे एस एम लेफ्ट टू राईट उतार असलेल्या दिशेने प्राईस अँड क्वांटिटी सप्लाईडमधील पॉझिटिव्ह रिलेशनशिप स्पष्ट करतो. त्याने त्यामध्ये म्हटलं आहे बघा द सप्लाय कर्वे एस ए एस बी अँड मार्केट सप्लाय कर्वे एस एम आर स्लोपिंग अपवर्ड्स फ्रॉम लेफ्ट टू राईट
showing a positive relationship between price and quantity supplied. ओके, मग हा झाला तुमचा फर्स्ट क्वेश्चन, मार्केट सप्लाय कर्वे विथ द हेल्प ऑफ मार्केट सप्लाय शेड्यूल. ओके, थँक्यू.